नॅचरल गार्डियन हा मायनरच्या प्रॉपर्टी संबंधी या गोष्टी करू शकत नाही. तर कोणत्या? मॉर्गेज और चार्ज और ट्रान्सफर बाय सेल, गिफ्ट, एक्सचेंज ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी ऑफ मायनर. तर तो मायनरची इमूव्हेबल प्रॉपर्टीचं मॉर्गेज, चार्ज, ट्रान्सफर करू शकत नाही. कशामार्फत? सेल किंवा गिफ्ट किंवा एक्सचेंज. त्यानंतर दुसरी त्याला पॉवर दिलेली नाही. विदाउट कोर्ट परमिशन लीज एनी पार्ट ऑफ सच प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीज तो लीज करू शकत नाही. त्यामध्ये सुद्धा 2 टाइम पिरियड दिलेले आहेत. पहिला फॉर मोर दॅन 5 इयर, तो 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रॉपर्टी लीज करू शकत नाही. दुसरा टाइम पिरियड दिलेला आहे मोर दॅन 1 इयर्स बियॉन्ड मायनर अटेन्स मेजॉरिटी. त्या मायनर तो मेजर झाला, 18 वर्षाचा झाला, त्यानंतर 1 वर्षापर्यंतच तो त्या प्रॉपर्टीचं लीज करू शकतो, त्या पार्टचं. त्याच्यानंतर तो लीज करू शकत नाही. पण सच डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी इज वायडेबल ॲट द इन्स्टन्स ऑफ मायनर ऑर पर्सन क्लेमिंग. परंतु समजा हे जे मग ते त्यानं जी प्रॉपर्टीचं डिस्पोजल केलेलं आहे, समजा मॉर्गेज केला आहे, चार्ज केला आहे, ट्रान्सफर केला आहे किंवा लीज केला आहे, तर ते ॲट द ऑप्शन ऑफ मायनर किंवा ॲट द ऑप्शन ऑफ पर्सन क्लेमिंग व्हायडेबल आहे. त्याने ॲक्सेप्ट केलं तर ते व्हॅलिड होऊ शकतं, रिजेक्ट केलं व्हाईड होऊ शकतं. नंतर कोर्ट, कोणत्या कोर्टला पॉवर आहे या प्रॉपर्टी संबंधीचे डिस्प्यूट किंवा या डिस्पोजल संबंधीचे मॅटर चालवायची? तर सिटी सिव्हिल कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर ह्या होत्या काही प्रोव्हिजन की गार्डियन, नॅचरल गार्डियन हा मायनरची जी प्रॉपर्टी आहे ते विदाउट कोर्ट्स परमिशन मॉर्गेज, चार्ज, ट्रान्सफर करू शकत नाही, लीज करू शकत नाही. परंतु ते ॲट द ऑप्शन ऑफ मायनर किंवा पर्सन क्लेमिंग ते व्हायडेबल आहे.